पशवः सन्ति मित्राय हरितं वनं शोभते प्रकृतीही माता रक्षते. अर्थातच झाडे आपल्या जीवनासाठी आहेत आणि पशु व प्राणी हे आपलेच मित्र आहेत. तसेच हिरवगार जंगल निसर्गाची शोभा वाढवतो आणि निसर्गरूपी माता सर्वांचे रक्षण करते. नमस्कार, मी अर्णव कार्तिक पिंपरीकर. मी राज सिद्धेश शेडकर. अर्णव अभिजित पाटील. मी वीरेन विनोद महाजन. मी स्वराज संतोष माने. आम्ही आता 8वी विजन इंग्लिश मीडियम स्कूल नरेचे विद्यार्थी आहोत व आमचा मित्रांनो, मी तुम्हाला एक कोडं विचारतो. हो नक्कीच. मी वाळवंटात राहतो, पाठीवर ओझं वाहतो, पण चालताना वाकडा होतो. कोण असेल बरे? उंट. बरोबर. कवयित्री संगीता बर्वे यांची वेडा उंट कवितेत उंटाला खूप सर्दी झालेली आहे. त्याची गंमत आपण प्रस्तुत कवितेतून पाहूया. वेडा उंट. जमिनीतले तोडून खुंट धावत सुटला वेडा उंट. खाल्ले त्यांनी आईस्क्रीम गार म्हणून झाली सर्दी फार. आची. औषध घेतले असे फाकडे अंगत झाले वाकडे तिकडे. नाकात घातली उठभर सुंट, शिंका देत देत सुटला उंट. आची. सर्दी त्याची गेली पळून, शेंडा मात्र गेला जळून. शेंडा मात्र गेला जळून. अरे ही कविता तर खूपच सर्दीशीर होती. हो ना. हो ना. अरे मित्रांनो, ससा म्हणलं तर तुम्हाला काय आठवतं? मला तर ससा आणि कासवाची गोष्ट आठवते आणि त्याचा पांढरा शुभ्र अंग. बरोबर, मला पण तेच आठवतं. संगीता बर्वे यांची गोरा गोरा ससा या कवितेत ससाचे वेगळेच रूप आपल्याला पाहायला मिळते. चला तर मग ऐकूया आमची पुढची कविता, गोरा गोरा ससा. गोरा गोरा एक ससा रडत होता ढसा, रडून डोळे झाले लाल, बिचाऱ्याचे नुसते हाल. ससे भाऊ, होतंय काय? मला जरा सांगता काय? गुबगुबीत तुमचे पोट, अंगावरती पांढरा कोट, किती सुंदर तुमचे कान, काळजी घ्यायला हिरवं रान. सांगा मग दुखतं काय? वेड्यासारखे रडता काय? माझ्याकडे बघा जरा, तुमच्यापेक्षा मी बरा. एक सांगतो ससे भाऊ, इतके नका रडत जाऊ, तेलकट तिखट नका खाऊ, जास्त टीव्ही नका पाहू, नाहीतर चष्मा लागेल बर का, नाहीतर चष्मा लागेल बर का. अगदी असा माझ्यासारखा, अगदी असा माझ्यासारखा. खरंच या कवितेतून आपल्याला सशाचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. तर मित्रांनो, सजीव आपल्या पोटासाठी काही ना काही करतच असतात. पण मणी मावशी तिच्या पोटासाठी काय करते हे आपण मंगेश पाडगावकरांच्या कशासाठी पोटासाठी या कवितेतून ऐकूया. मणी मावशी जाता कुठे? शेतात होता की होता कुठे? छे हो, सकाळी शेतात कुठे, तिकडे उंदीर येतात कुठे. बिळात राहून झोपा काढतात, हाळशी उंदीर उपास पाडतात. लोक स्वार्थी आपण जेवतात, भरली भांडी झाकून ठेवतात. तुम्हीच सांगा करणार काय, उपाशी पोटात भरणार काय. म्हणून सकाळी न्हावून आले, मासळी बाजारात जाऊन आले. कोरडी बसतात घेऊन काठी, एक फटका बसला पाठी. एकच फटका नंतर नाही, पुढे जमले सगळे काही. कोणी सगळ्या माजल्या फार, कोणी सगळ्या माजल्या फार, तरी पळवले बोंबील चार. मांजर दुर्गे तुला नवस, मांजर दुर्गे तुला नवस, असाच दाखव पुढला दिवस, असाच दाखव पुढला दिवस. खरंच प्राण्यांना आपल्या पोटासाठी काय काय करावे लागते ते तुझ्या कवितेतून चांगलं समजलं. आता कोडं बोलण्याची पाळी तुझी बर कारण. ठीक आहे. घरात लपून राहतो, पिळ्यामधून डोकावतो, धान्य कागद कुरतडतो, मांजर पाहताच पळून जातो. सांगा पाहू मी कोण? उंदीर. बरोबर. तर याच खोडकर उंदराची आपण उंदीर पाहू ही कविता ऐकूया. कवयित्री मंदाकिनी गोडसे लिहिली. पिंजरात ठेवला खमंग खाऊ, त्यात सापडले उंदीर भाऊ. आतल्या आत तुरु तुरु भाऊंचा झाला डिस्को सुरू. रोज रात्री बुडबुड करता, फळीवरचे डबे पाडता. काल माझा शर्ट चावला, झाकण उघडून लाडू खाल्ला. तुमचंच राज्य शेतात म्हणे, नाकोटन खाता दाणे. भाऊ आता कराल काय? खटका भरली दुसरा काय? बघता काय असे टक्का मक्का, म्हणे मेवाली की चट्टा मट्टा, म्हणे मेवाली की चट्टा मट्टा. तर मित्रांनो, आताच आपण उंदराची मस्ती पाहिली. आता
मंदाकिनी गोडसे लिखित बोका या कवितेतून बोक्याची मस्ती पाहूयात. कविता बोका. कोण्या एका गावामध्ये एक होता बोका. घरोघरच्या दयादुधाला रात्रंदिवस धोका. लांबच लांब मिशा आणि कवड्यांसारखे डोळे अंधारात चमकले की घाबरायचे सारे. बोकोबांचं अंग होतं गोर गोर पिठ्ठ. हवं तेवढं खाऊन पिऊन झाला होता लठ्ठ. रात्री दिवे गेल्यावर जागी व्हायची स्वारी. माळ्यापासून पडवीपर्यंत एक व्हायची फेरी. माळ्यापासून पडवीपर्यंत एक व्हायची फेरी. रुबाबात मिरवत म्हणे मीच मोठा हुशार. मोत्यासमोर येताच मात्र लगेच होई पसार. मोत्यासमोर येताच मात्र लगेच होई पसार. अरे वा, वीरेन तू तर बोका या कवितेतून बोक्याचे सगळेच वर्णन छान केलं. आता आपण माणसे आणि प्राणी यांच्या जगण्यातील फरक कवयित्री प्रभा मुळे यांच्या प्रश्न या कवितेतून पाहूया. प्रश्न. पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. कोकिल कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू. कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. तर मित्रांनो, आमच्या कवितेतून आपल्या सर्वांना हेच समजते की प्राण्यांचे महत्त्व आणि निसर्गाचे रक्षण हे किती महत्त्वाचे आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. धन्यवाद.